पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारी बहाल केली गेली. तुमची भूमिका आम्ही समजू शकतो, तुमचं दुःख समजू शकतो. खरोखर आहे, शेवाळ्याचे आमचे चंद्रा गांधीनं सांगितलं, मानेसाहेब 2004 बूथ आहेत आपल्याकडे. 1800 ते 1900 बूथवाल्यांना आम्ही नावानिशी ओळखतो. 200 लोकांचं नाव कन्फ्युज होईल आम्हाला. 79 जिल्हा परिषद सरकारचे नाव आम्ही नावानिशी ओळखतो. 753 वॉरियर्स आहेत, त्यांना आम्ही नावानिशी ओळखतो. 414 आपले शक्ती केंद्र प्रमुख आहेत, त्यांना आम्ही नावानिशी ओळखतो. कार्यकर्त्यामध्ये आम्ही रुजलो, आम्ही कार्यकर्त्यापर्यंत गेलो, पण त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ नव्हता. आम्हाला एकच अपेक्षा होती की या आगामी आपल्या लेकरा बाळांसाठी या भारताचे तिसरी वेळ पंतप्रधान म्हणून मान्य नरेंद्रभाई मोदी यांना आपल्याला बसवायचं होतं, म्हणून आपण काम केलं. निवडणुकीचा उत्सव सुरू झालेला आहे. नक्कीच काही गुण अवगुण त्यामध्ये आहे, नक्कीच काही द्वेष आहेत, पण ते द्वेषही आपण या व्यासपीठावरून एक नौका कार्य करताय. मी तर प्रशासकीय सेवेमधून 11 वर्ष काम करून मागच्या 3 वर्षाखाली या भूमीमध्ये आपल्याला काहीतरी देणं लागतं, या जमिनीचं आपण काहीतरी देणं लागतं, म्हणून या भूमीमध्ये स्थायिक होऊन मी पूर्ण दिवस रात्र मी फिरतोय. आमच्यावर तर खूप टीका टिंगल टवाळ्या झाल्या. माझ्या साहेब हाड झाले, म्हणजे अपंगत्वावर सुद्धा टिंगल टवाळी झाली. एका नेत्यानंतर सांगितलेला गाडीत बसता येत नाही, खासदारकीचे स्वप्न बघला रे म्हणले, तरी आम्ही सहन केलं. आम्ही कुणाला बोलून दाखवलं नाही, कारण क्षमता होती आमच्यामध्ये. या भारतीय जनता पार्टीचं काम करणं, या भारतीय जनता पार्टी वाढवण्याची आमच्या क्षमता होती. भावनेच्या आहारी येऊन तुम्ही काही निर्णय, तुमच्या भावना आम्ही नोंद घेतलेले आहेत. आपण योग्य तो निर्णय या व्यासपीठावरील नेत्याच्या मार्फत आपण घेऊया. पण माने साहेबांनी जाता जाता एक गोष्ट आवर्जून त्यांनी बोलले, वडिलकीचा सल्ला हा फार महत्वाचा असतो, अनुभवाचा सल्ला फार महत्वाचा असतो. आपली क्षमता, आपली ताकद, एवढ्या ताकदीनं आपण ओलांडणार आहोत का? आपल्या एखाद्या निर्णयानं, आपल्या एखाद्या कामानं आपण काही नुकसान तर होणार नाहीये ना? आपण एखाद्या गोष्टीमुळं पार्टीचे निर्णय चुकू शकतात. पार्टी एखादा निर्णय घेताना, युती धर्म पाळताना काही अडचणी त्यांना येतात, जसे आपल्याला अडचणी असतात. पण हे सर्व गोष्टी करत असताना तुमच्या प्रत्येक भावनेची या ठिकाणी कदर आम्ही करतो. हा मान्य आहे की अजून 3-4 दिवस आहेत. आपला कुणाला द्वेष नाहीये, आपल्या कुण्या व्यक्तीचा द्वेष नाहीये, फक्त आपल्याला जिंकून याच्या क्षमतेवरती संशय आहे, लोकांच्या भावनेवरती संशय आहे. लोक मतदान करतील का नाही याच्यावरती आपल्याला शंका आहे. त्यामुळे म्हणून आपण उमेदवार बदलाची मागणी करतोय. आपण भावना रास्त आहेत, आपल्या भावनाचा आम्ही आदर करतो. आणि या व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की आपण अजूनही 2-3 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. आपण प्रांजळपणाने आपल्या शीर्ष संवादी नेत्यापर्यंत आपण या भावना आपण आजच्या ठरावाच्या अनुषंगाने नेत्यापर्यंत कळवाल. आणि मित्र, ही पार्टी अशी एवढ्या सहज गतीनं उद्याच आलेली नाहीये. त्या ठिकाणी शंभू सिंग गहलोत आहेत, बाबुराव दादा आहेत, पांडुरंग पाटील आहेत, साखळे सर आहेत, आपले वसमतून आलेले लोक आहेत, म्हणजे जनसंघापासूनचे आमचे बाबा भोगी आहेत, संजय डोके आहेत. या ठिकाणी अजून मातवर या ठिकाणी लोक आहेत ग्रामीण भागातून, ज्यांचं आयुष्य गेले, काही मिळालं नाहीये. आपण काही मिळण्यासाठी करत नाहीये, परंतु निवडणूक जिंकणं ही तितकीच गरजेची आहे. तुमच्या गावातला फंड, निधी, अवेलना, तुम्हाला मिळालेल्या शिव्या, तुम्हाला काय, मला स्वतः माय बहिणीवर शिव्या मिळालेल्या आहे. आम्ही नाही सांगून बोलून दाखवलं, मी माझ्या नेत्याच्या कानावर विषय घातला, सोडून दिला. या गोष्टी आपण कितीपत लावून धरायच्या, कितीपत हे करायचे. आपण 2 ते 3 दिवसामध्ये जे काही शीर्ष नेतृत्व आपल्याला निर्णय देतील त्या निर्णयानुसार आपण काम करू. ज्या कुणा एका नेता हा प्रसिद्ध, एखादी नेता हा लोकप्रिय नसतो, त्या नेत्याचं काम असतं. त्यामुळे मी लोकप्रिय नाही, मी तुमचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे व्यासपीठावर आदरणीय गजानन दादा आहेत, आदरणीय वरपुते साहेब आहेत, आदरणीय माने साहेब आहेत, श्याम बापू आहेत, आमचे आदरणीय के शिंदे साहेब आहेत, आणि तिन्ही सन्मानी या ठिकाणचे आमदार आहेत, आणि दोघेही जिल्हाध्यक्ष या ठिकाणचे आहेत. त्यामुळे अतिशय मोठं कोरम या ठिकाणी आहे. आपण ज्या ज्या भावना आपण आमच्या प्रति मांडलेल्या आहेत त्या आपण स्वीकारार्थ आहेत. आपल्या भावनेचं आम्ही वर या 2-3 दिवसांमध्ये कळू. माझ्याबद्दल आपलं प्रेम, आपली माया, आपलं माझ्या कामाप्रती असलेली श्रद्धा, याच्याबद्दल आपण ज्या कोणी मला माझ्या भावनेच्या पलीकडे तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे, हे माझं प्रेम माझ्या व्यक्तीवरती नाहीये, माझ्या कामावरती आहे. माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कामावरती हे तुमचं प्रेम आहे. तुम्हा सर्वांचे मिळालेले या प्रेमामध्ये मी यापुढेही ऋणी राहील. आणि कुठलीही गोष्ट, माझ्या आदरणीय मेनकाकाही तिथं पाठीमागे बसलेले, त्या माणसाचे पक्षामध्ये बापूराव पाटील वारले आपल्यातले,
असे अनेक लोक आहेत, खूप लोक आहेत ज्यांची नावं या जनसंघातली इथले घ्यायला जर बसलो तर खूप मोठे लोक आहेत ज्यांनी पक्ष शून्यातून या ठिकाणी थांबवलेला आहे. त्यामुळे आपण पक्षाची जागा जिंकून येण्यासाठी एक दिला नाही एक मतानं आपण जे 2-3 दिवसामधला जो काही निर्णय होईल त्याच्यानुसार काम करू. त्याच्यानंतरही पक्षश्रेष्ठीनं जे काही आपल्याला इथल्या पक्षातल्या नेत्याने आपण निर्णय घेसाल त्या निर्णयाला आम्ही बाध्य राहू. वरून जरी आपल्याला जर त्यांनी सांगितले तुम्ही या नेत्याचं काम करायचं आहे आपण ताकदीनं काम करू, वरून जर सांगितलं तुम्ही मैत्रीपूर्ण लढायचंय तर आपण लढायला बात करू. त्याच्याही पुढे जाऊन तुमच्या सुख आणि दुःखामध्ये तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये हा रामदास पाटील शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे. वेळ प्रसंगी जर काही निर्णय घ्यायची जर गरज पडली त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी माझं आयुष्य, माझं जीवन, माझं कार्य तुम्हा सर्वांसाठी समर्पण आहे. तुम्हाला विश्वास देतो मी की कुठल्याही प्रकारचा धोका, कुठल्याही प्रकारची अनावश्यक गोष्ट माझ्याकडून तुमच्या प्रती होणार नाहीये. तुमचा जो काही निर्णय हा 2-3 दिवसात होईल त्या निर्णयाचं मी पालन करेन आणि कर्तव्यनिष्ठतेने या लोकसभा क्षेत्रामध्ये आगामी काळामध्ये कार्यरत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचा भावनेचा आधार करून तुम्हा सर्वांना पुढील कार्यासाठी हे लोकसभेचं निवडणुकीचं पर्व आहे, हे उत्साहाचं पर्व आहे. पण मागच्या 3-4 दिवसापासून आम्हीही पाहतोय, आम्हालाही वाईट वाटतं की कुठेही सर्व शुकशुकाट आहे. ह्याचंही या ज्येष्ठ नेत्यांनी थोडस विचार करावा आणि पार्टीला योग्य ते भावना कळवाव्यात. या लोकसभेचा प्रभारी म्हणून मी माझी भावना पार्टीपर्यंत कळवल अशी मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो आणि परत एकदा तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.